नवीनच प्रयोग चालू केला होता की राज्यातले जे टॉपचे शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं मार्गदर्शन तुमच्यासाठी ठेवलेलं होतं. आपल्या जिल्ह्याबरोबरच आपण कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यातील शिक्षकांनाही आपल्या जिल्हा परिषदेने आमंत्रित केलेलं होतं. परंतु त्यांच्या काही व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांनी आपल्याला वेळ दिलेला नाही. त्यामुळे आपले 2-3 दिवस तास झालेले नाही. आणि आयत्या वेळेसही आपल्याला दुसरे शिक्षक क्लास घेण्यासाठी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे 2 दिवस तास झाले नाही. परंतु या पुढचे तास मात्र नियमित होतील. आजचा जो क्लास आहे ते आपल्याच जिल्ह्यातील नवनाथ लाड सर, नूतन मराठी शाळा क्रमांक 1 राहुरी या ठिकाणी कार्यरत असलेले नवनाथ लाड सर हे आजचा तास घेणार आहे. सरांचा विषय बुद्धिमत्ता, क्रम आणि फेब्रुवारी 2024 ची प्रश्नपत्रिका ते तुमच्या समोर या तासिकेमध्ये घेणार आहे. मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या तासिकेला सुरुवात करावी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप परीक्षेतील अत्यंत महत्वाचा जो घटक आहे क्रम, या घटकाची माहिती पाहणार आहोत. आता बुद्धिमत्ता हा जो विषय आहे हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि मार्क्स मिळवून देणारा घटक आहे. हा जो घटक आहे विविध क्रम. तर सर्वांना स्क्रीन दिसते माझी? सर स्क्रीन दिसते सर, दिसते. हो. तर पहा, कोणत्या क्रियेनंतर काय करायचे हे ठरवणे म्हणजे त्याचा क्रमसंबंध ठरवणे. या प्रश्न प्रकारामध्ये विविध क्रमधिष्ठित मालिकांचा उपयोग करून त्यावर प्रश्न विचारले जातात. प्रत्येक गोष्टीतील क्रम जाणून घेणे महत्वाचे असते. हे महत्व आपण जाणले तरच ही गोष्ट आपल्याला चांगली लक्षात राहते. तर दिलेल्या गोष्टीचा जो क्रम आहे, क्रम लक्षात घेण्यासाठी निरीक्षण करणे फार महत्वाचे आहे. म्हणजे पहा, कोणताही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं असेल त्यासाठी बुद्धिमत्तेमध्ये निरीक्षण क्षमता तुमची चांगली पाहिजे. तुम्ही निरीक्षण कसं करता यावर त्या प्रश्नाचं उत्तर अवलंबून असतं. पहा, योग्य निरीक्षण केले तरच क्रम लक्षात येणे अवघड नसते. पहा, म्हणजे तुम्ही जर योग्य निरीक्षण केलं तर तुम्हाला उत्तर लगेच मिळतं. परंतु तुम्ही जर निरीक्षण जर चांगलं केलं नाही तर तुमचं उत्तर चुकण्याचा धोका असतो. म्हणून प्रश्न व्यवस्थित समजावून घ्या आणि त्यानंतरच त्या प्रश्नाकडे पहा. या पद्धतीच्या प्रश्न प्रकारात संख्या, आकृत्या, चिन्हे, चुकीचे पद ओळखणे, इंग्रजी वर्णमाला या उपघटकांचा समावेश होतो. यामध्ये काय काय होते पहा, संख्या, त्यानंतर संख्या झाल्यानंतर चिन्हे, चिन्हानंतर काय असतं पहा, चुकीचे पद ओळखणे आणि इंग्रजी वर्णमाला हे यामध्ये उपघटक आहेत. तर संख्या, तर प्रथम आपण संख्यांची माहिती पाहूया. संख्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. या उपघटकातील प्रश्नामध्ये अंक, संख्या यांची मालिका दिलेली असते. या संख्यातील क्रम किंवा सहसंबंध ओळखून पुढे क्रमाने येणारी संख्या किंवा रिक्त ठिकाणी संख्या कोणती असेल हे ओळखून योग्य पर्याय निवडावा. तर पहा, आता यासाठी खालील गोष्टी पाहाव्यात. आता कोणत्या गोष्टी पाहिजे आपण आता? तर पहिला पहा, आपण काय पाहिजे, सर्व संख्या ह्या मूळ संख्या आहेत का? पहा, मूळ संख्या, पहिला जो आपला प्रश्न आहे पहा, मूळ संख्या म्हणजे ह्या मूळ संख्या आहेत का? त्यानंतर दुसरा पहा,
शेजारच्या संख्येतील फरक. फरक कसा आहे म्हणजे फरक प्रत्येक दोन दोन संख्यांचा जो फरक असतो सारखा असतो. काही वेळेस पहा, काही वेळेस तो फरक हा वाढत जाणार असतो. त्यानंतर जो पुढचा आहे पहा, पट, संख्येची पट. त्यानंतर वर्ग संख्या, घन संख्या यावर आधारित प्रश्न पहा. म्हणजे या प्रश्नामध्ये अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्व मूळ संख्या पाठ पाहिजे. त्यानंतर सर्व वर्ग संख्या तुमच्या पाठ पाहिजे, घन संख्या तुमच्या पाठ पाहिजे. म्हणजे तुमचा या ठिकाणी जो वेळ आहे तो वेळ वाया जाणार नाही. पहा, म्हणजे वर्ग संख्या तुमच्या पाठ पाहिजे, घन संख्या तुमच्या पाठ पाहिजे. पहा, त्यानंतर अजून काय असतं पहा, अपूर्णांकामध्ये अंशाची तुलना किंवा छेदाची तुलना. त्यानंतर संख्यांच्या पहिल्या अंकामध्ये चढता क्रम उतरता क्रम आहे का ते पाहायचंय. त्यानंतर संख्यांतील अंकांची बेरीज करून पाहायची. तर अजून काय पाहिजे पहा. आता पहा, पहिलं काय पाहिजे आपण, मूळ संख्या. मूळ संख्या आहेत का, मूळ संख्या. मूळ संख्या पहा, आपल्या 1 ते 100 पर्यंत सर्व मूळ संख्या आपल्याला पाठ पाहिजे. समजा पाहत आपण उदाहरण घेऊया. 2, 3, 5, 7, 11 ही संख्या मालिका आहे. ही काय पहा, संख्या मालिका आहे. पहा, 11, 13, नंतर 17, 19, त्यानंतर 23. ही संख्या मालिका. आता यावर आता ह्या संख्या ह्या सर्व काय पहा मूळ संख्या आहे. मग तुम्हाला यावर प्रश्न कसा असतो पहा. आता पहा, 2, 3, 5, 7, 11 तर पुढील संख्या कोणती, पुढील संख्या कोणती. तर पुढील संख्या कोणती आहे पाहिजे, 13. कोणती संख्या पहा, पुढील मूळ संख्या कोणती आहे, 13 मूळ संख्या आहे. किंवा यावर प्रश्न कसा विचारला असतो पहा, म्हणजे मूळ संख्यावर आणखी कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो पहा, की यामध्ये पहा आता एकाड एक मूळ संख्या विचारत म्हणतो पहा. म्हणजे पहिलं पहा 2 असेल, दुसरी 5, 11, 17, 23, पुढची संख्या तुम्हाला विचारली असेल पहा. म्हणजे पहा आता अशी संख्या मालिका असेल पहा, 2, 5, 6, 2, 5 नंतर 11 आहे. 2, 5, 11, 11 नंतर 17, तर नंतर पुढे काय पहा 23. तर पुढची संख्या कोणती असेल ही संख्या मला पूर्ण करा, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. पाहता मग आता या ठिकाणी पहा, आपल्या सर्व मूळ संख्या पाठ पाहिजे. कोणत्या पाहत्या, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23. 23 नंतर कोणती संख्या पहा, कोणती पहा, 29. कोणती आहे, 29. त्यानंतर कोणती पहा, 31. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पहा, 31. म्हणजे या ठिकाणी 31 हे उत्तर असणार आहे. म्हणजे मूळ संख्यावर आधारित अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. किंवा पहा आता यामध्ये अजून पण पहा, यासाठी हा जो मूळ संख्या आहे पहा, मूळ संख्यावर तुमचा जो प्रश्न आहे, मूळ संख्या हा घटक, या घटकालाच बराच म्हणजे शिकवायला बराच वेळ लागेल. तरी देखील आता तुम्ही या ठिकाणी फक्त लक्षात ठेवायचं, सर्व मूळ संख्या पाठ करून ठेवायच्या आहेत. आणि जर तुमच्या मूळ संख्या पाठ असतील तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्ही लगेच त्याचं उत्तर लिहू शकताल, सोडू शकताल. आता पुढचं काय पाहिजे आता आपलं पहा, आपण पुढचं काय पाहिजे पहा. आता जो पुढचा आपल्याला पाहिजे पहा, पहिलं मूळ संख्या पाहिले पहा. आता या ठिकाणी पुढचं पाहिजे पहा आता वर्ग संख्या. आता वर्ग संख्यावर कशा प्रकारचे प्रश्न, वर्ग संख्या आहे का, वर्ग संख्या, वर्ग संख्या. आता पहा वर्ग संख्या, आता 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग पहा, 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग 9, 4 चौक 16, 5 5 25, 6 6 36, त्यानंतर 7 7 49, त्यानंतर 8 8 64, त्यानंतर
नवा 81, त्यानंतर 10 100, नंतर 121. अशा प्रकारे ह्या वर्ग संख्या आहेत. काय आहेत ह्या वर्ग संख्या. मग आता या ठिकाणी तुम्हाला आता तुम्ही इयत्ता 8वीचे विद्यार्थी आहात, मग तुम्हाला या ठिकाणी सर्व वर्ग संख्या विचारतील असं नाही. मग पहा आता तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. पहा की संख्या मला कशी असेल. पहा की तुमचा आपण जर n मानलं, पाहता n वर्ग. n वर्ग म्हणजे काय. पहा 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग. पहा म्हणजे पहा इथं n वर्ग संख्या मला. पहा म्हणजे काय. पहा 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग. पहा अशा प्रकारे तुम्हाला संख्या मला ही विचारली जाऊ शकते. पहा म्हणजे वर्गानुसार. मग पाहता या ठिकाणी मग पुढच्या या ठिकाणी 6चा वर्ग म्हणजे पुढे काय असणार आहे. पहा 7चा वर्ग 49. मग या ठिकाणी पहा वर्ग. मग काय पहा प्रश्न कसा विचारशील. पहा की n वर्ग त्यामध्ये 1 मिळवला जातो. पहा n वर्ग अधिक 1. पहा तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला ते वर्ग संख्या विचारणार नाही. मग कसं विचारतील. पहा मग आता या ठिकाणी आपण एक संख्या मला बनवूया. 1चा वर्ग अधिक 1, 2चा वर्ग अधिक 1, 3चा वर्ग अधिक 1, 4चा वर्ग अधिक 1, 5चा वर्ग अधिक 1. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. पहा कारण परीक्षेमध्ये याच प्रश्नाचं उत्तर लवकर निघत नाही. पहा पाहते 1चा वर्ग. पहा 1 1 1 आणि 1 1 1 म्हणजे पहा संख्या मला कशी बनली. पहा 1 आणि 1 2 झाली. पहा 2चा वर्ग 2 4, 4 आणि 1 5, 3चा वर्ग 9, 9 आणि 1 10, त्यानंतर 4चा वर्ग 16, 16 आणि 1 17, 5चा वर्ग 5 5 25, 25 आणि 1 26. तर पुढची संख्या कोणती. पहा म्हणजे पहा संख्या मला काय झाली. पहा 2 5 10 17 26. तर पुढील संख्या कोणती असेल. आणि या ठिकाणी 4 पर्याय असतील. पहा मग या ठिकाणी आपण निरीक्षण करायचं. पहा त्या संख्या कशा आहे. पहा 2 की वर्ग म्हणजे वर्गाच्या 2 आहे, इथे 5 आहे, 10 आहे, 17 आहे, 16 26 आहे. पहा या ठिकाणी आपण या संख्या मालेचा सर्वांगीण विचार करायचा. आणि मग या ठिकाणी पाहता मग या ठिकाणी 5 5 25 आणि 26 झालं. मग पुढे काय असणार आहे. पहा 6चा वर्ग अधिक 1, 6 6 36 आणि 1 37. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलं 37. म्हणजे n वर्ग अधिक 1 ही सुद्धा संख्या मला ही सुद्धा काय या ठिकाणी असते. पहा या ठिकाणी असतं. पहा किंवा आता काय असतं. पहा n वर्ग वजा 1 असं देखील असतं. पहा n वर्ग वजा 1 म्हणजे एक तर वर्ग करून पाहायचा किंवा वर्गामध्ये 1 मिळवायचा किंवा वर्गामधून 1 वजा करायचा. पहा n वर्ग वजा 1. पहा मग या ठिकाणी पहा आता 1चा वर्ग वजा 1, 2चा वर्ग वजा 1, 3चा वर्ग वजा 1, 4चा वर्ग वजा 1, 5चा वर्ग वजा 1. मग आता पहा या ठिकाणी 1चा वर्ग 1 1 1 1 आणि 1तून 1 गेला 0 0, 2 2 4, 4तून 1 गेला 3, त्यानंतर 3चा वर्ग 3 3 9, 9तून 1 गेला 8, 4 4 16, 16तून 1 गेला 15, 5 5 25, 25 मधून 1 गेला 24. मग आता पुढचं काय असेल. पहा काय असेल. पहा 6चा वर्ग वजा 1, 6 6 36 मधून 1 गेला 35. म्हणजे पुढची संख्या काय असणार आहे. पहा 35. म्हणजे अशा प्रकारे पहा वर्गावर पहा वर्गामध्ये 1 मिळवायचा किंवा वर्गामधून 1 वजा करायचा किंवा वर्गामध्ये पहा n वर्ग अधिक n अशी पण संख्या मला असते. पहा n वर्ग अधिक n म्हणजे काय. पाहता आता n म्हणजे काय घ्यायचं आपण 1 2 3 4 5 6 7 8 अशा अंक घ्यायचे. पहा n म्हणजे काय घ्यायचं आपल्याला 1 पासून एक क्रमवार संख्या घ्यायची. पहा आता n. आता या ठिकाणी पहा n
एन जे आहे, आता आपण एन वर्ग अधिक एन ची संख्या मला पाहूया. पहा, 1 चा वर्ग अधिक 1. पहा, पहिलं पद झालं 1. दुसरं काय होईल पहा, 2 चा वर्ग अधिक ती संख्या पहा 2. तिसरं काय पहा, 3 चा वर्ग अधिक 3. पुढचं काय पहा, 4 चा वर्ग अधिक 4. मग पुढचं काय असेल पहा, 5 चा वर्ग अधिक 5. म्हणजे पहा या ठिकाणी पहा, 1 चा वर्ग 1, 1 आणि 1 2, 2 दुने 4, 4 आणि 2 6, त्यानंतर 3 3 9, 9 आणि 3 12, 4 चौक 16, 16 आणि 4 20, 5 5 25, 25 आणि 5 30. तर पुढची संख्या मला काय असेल पहा, म्हणजे पुढचं जे पद कोणतं असेल पहा, म्हणजे या संख्यामध्ये 2 आहे, 6 आहे, 12 आहे, 20 आहे, 30 आहे. मला पुढचं पद काय असेल तर पहा, या ठिकाणी वर्गामध्ये काय मिळाले पहा, वर्गामध्ये पहा जे 6 चा वर्ग अधिक 6, 6 36, 36 मध्ये 6 मिळाले, उत्तर आलं 42. अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्गावर आधारित म्हणजे वर्ग संख्या असेल, वर्गामध्ये 1 मिळवायचा किंवा 1 वजा करायचा वर्गामध्ये, किंवा वर्गामध्ये ती संख्या मिळवायची, आता किंवा ती संख्या वजा करायची. आता पुढचा पाहूया आपण. आता घन, तर घनवर आधारित प्रश्न असतो पहा, घन घन घन. तर घनावर पहा या ठिकाणी घनावर प्रश्न पहा, कसे प्रश्न पहा. 1 चा घन पहा, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन, 4 चा घन, 5 चा घन, 6 चा घन, 7 चा घन. हा, आता घनावर पहा या ठिकाणी पहिला पर्याय असेल पहा घनाचा पहा, 1 8 27 64. तर पुढचं पद काय असेल, पुढचं पद काय असेल, पुढची संख्या कोणती असेल पहा या ठिकाणी पहा. सरांना थोडा टेक्निकल प्रॉब्लेम आलेला आहे, लवकर जॉईन होत आहेत सर परत एकदा.
सर येतो आवाज? हॅलो, येतो आवाज? आवाज येतो सर. हो चालेल. तर पहा आता आपण पुन्हा पाहूया ते. तर पहा यन घन, पहा या ठिकाणी घनावर आधारित पहा यन घन. आता यन घन पहा तिची संख्या मला असते पहा 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन, 5 चा घन, म्हणजे ही घनाची संख्या मला असते पहा. म्हणजे या ठिकाणी पहा 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 3 3 9 9 ते 27 पहा, 4 चा घन 64, त्यानंतर 5 चा 5 5 25 125 पहा. म्हणजे ही घनाची मालिका असते पहा. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न घनावर आधारित प्रश्न येऊ शकतो पहा. आता आपल्याला इयत्ता 8वी ला की घनावर डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकत नाही, कारण थोडीशी काठिण्य पातळी वाढवली जाईल पहा. त्यामध्ये काय करतील ते की यन घन त्यामध्ये 1 मिळवलं जाईल पहा. यन घन मधून 1 पहा. म्हणजे एक या ठिकाणी पहा आपण जर पाहिलं 1 चा घन 1, 1 चा घन अधिक 1, 2 चा घन अधिक 1. यन म्हणजे ही क्रमवार संख्या घ्यायची पहा. यन म्हणजे तुम्ही 1 घ्यायचं किंवा नंतर 2 घ्यायचं, नंतर 3 घ्यायचं, 4 घ्यायचं, 5 घ्यायचं, 6. नंतर 3 चा घन अधिक 1, 4 चा घन अधिक 1 पहा त्या ठिकाणी. आता या पहा 1 चा घन 1 पहा, 1 1 2 आणि 8 आणि 1 9, 3 चा घन 27 आणि 1 28, 4 चा घन 64 आणि 1 65. म्हणजे अशा प्रकारे संख्या मालिका असेल पहा 2 9 28 65. तर पुढची संख्या कोणती असेल? मग या ठिकाणी पहा मग आता कोणती असेल पहा. पुढचं काय असेल बघ, 5 चा घन अधिक 1, 5 5 25 आणि 25 5 125, म्हणजे 125 आणि 1 126. 126 तुमचं हे उत्तर असेल पहा. त्यानंतर अजून काय असेल पहा, यन घन वजा 1, यन घन वजा 1 पहा. यन घन वजा 1. आता यन घन वजा 1 पाहत आपण पाहूया. यन म्हणजे काय, 1 घ्यायचा, यन म्हणजे 2 घ्यायचा, त्यानंतर यन म्हणजे 3 घ्यायचा, यन म्हणजे 4 घ्यायचा, यन म्हणजे 4 5 6 असे क्रमवार संख्या घ्यायच्या पहा. आता या ठिकाणी पहा यन घन पहा आपण 1 घेऊ पहिल्यांदा पहा. 1 चा घन 1 वजा 1, नंतर 2 चा घन वजा 1, 3 चा घन वजा 1, 4 चा घन वजा 1, 5 चा घन वजा 1. मग काय असेल पहा पुढं. तर 1 चा घन म्हणजे 1 आणि 1 0 आले पहा. 2 चा घन 8 1 गेला 7 उरले पहा. 3 चा घन 27 मधून 1 गेला 26, 4 चा घन 64 वजा 1 63, 5 चा घन 125 वजा 1 124. तर पुढची संख्या काय असेल? आता पुढची संख्या पहा. मग आता पुढे काय असेल पहा, 6 चा घन वजा 1, 6 चा 36 पहा आणि 212, 212 तुम्ही केलं 211. तर अशा प्रकारे यन घन वजा 1 असे सुद्धा बऱ्याचशा पेपरमध्ये ही सिरीज आलेली पहा. काही वेळेस यन घन वजा 1 आलेले पहा, काही वेळेस यन घन अधिक 1 आलेले पहा, काही वेळेस काय आले पहा. आता एका पेपरमध्ये यन घन अधिक यन सुद्धा आलेले पहा. यन घन अधिक 1 ही सुद्धा काही परीक्षेमध्ये ही सिरीज विचारलेली पहा. यन घन अधिक म्हणजे काय, यन म्हणजे कोणती संख्या घ्यायची आपण, 1 घ्यायचं पहा. यन म्हणजे 2 घ्यायचा, यन म्हणजे 3 घ्यायचा, यन म्हणजे 4 पाहता. आपण पहिले आता प्रथमतः आपण 1 घेऊ पहा. यन घन अधिक 1. पुढचं पहा 2 घेऊ आपण नंतर. 2 चा घन अधिक 2, ती संख्या घ्यायची पहा. नंतर 3 चा घन अधिक परत 3 पहा. 4 चा घन अधिक 4 पाहता. 1 चा घन 1,
अधिक 1 म्हणजे 2 उत्तर आलं पहा. 2चा घन 8 अधिक 2 10, नंतर 3चा घन 27 अधिक 3 30, त्यानंतर 4चा घन अधिक 4 म्हणजे 64 4 68. मग पुढचं काय असेल पहा, तर पुढचं पद कोणतं असेल पहा, 5चा घन म्हणजे या ठिकाणी 5चा घन अधिक परत पुन्हा 5 म्हणजे 125 अधिक 5 130. म्हणजे अशा प्रकारे ही जी संख्यामाला आहे, या संख्यामालेवर आता आपण पाहिलं पहा, वर्ग संख्या असू शकते पहा. जर घन असतील किंवा घनातून 1 वजा करायचा, घनातून एक मिळवायचा. त्यानंतर अजून काय असतं पहा, फरक असतो पहा, फरक, सारखा फरक असतो, सारखा फरक असतो. पाहत आपण या ठिकाणी फरक असतो पहा. आपण एक उदाहरण घेऊ आता, यावर अजून एक उदाहरण घेऊ आणि पुढचा आपण घटक घेऊ. मग पाहता फरक, संख्येतील जो फरक आहे पहा, प्रश्न पहा, 143 पहा, 143 नंतर 120 नंतर 99 80 आणि 63. तर पुढचं पद काय असेल, हा प्रश्न 2018 ला विचारलेला पहा. आणि पर्याय होते पहा, तिथे पर्याय पहा 47, नंतर दुसरा पर्याय 48, तिसरा पर्याय आहे 50 आणि चौथा पर्याय आहे 51. 51 पर्याय पहा. तर पहा आता मग या ठिकाणी पहा, तुम्ही संख्येचं निरीक्षण केलं पहा, संख्येचं आपण पाहायचं, आपण त्या यामध्ये कोणती क्रिया असेल पहा. तर अगोदर त्यामध्ये फरक किती पाहायचा, दोन संख्यामधला पहा, दोन संख्याचा जो फरक आहे तो किती असेल तो आपण पाहायचा पहा. आता 143 मधून 120 वजा गेले, किती उरले पहा, या ठिकाणी इथून वजा 23. पहा 120 मधून या ठिकाणी 99 गेले, ते किती उरतात पहा, 21 वजा 21. त्यानंतर 99 मधून 80 वजा केले, उरतात पहा वजा 19 पहा. नंतर 80 मधून 63 गेले, 17चा फरक पहा. आता पहा तुम्ही जर निरीक्षण केलं पहा, 23 नंतर 21 पहा, 19 17 म्हणजे दोन संख्या पहा कमी होत गेली पहा. म्हणजे या ठिकाणी पुढचा फरक काय असेल पहा, 15. म्हणजे यापेक्षा 15 ने लहान संख्या असणार आहे. मग 15 ने लहान असलेली संख्या कोणती पहा, 63 मधून जर आपण 15 वजा गेले तर उत्तर येते 48 पहा. तर अशा प्रकारे संख्यामाला यावर आधारित प्रश्न तुम्ही अशा प्रकारे सोडवू शकता. आता आपण यावर आता अजून भरपूर घेणं आहे, गरजेचं आहे, परंतु आपल्याला पुढचा घटक घ्यायचा आहे. आता इंग्रजी अक्षरमाला. आता इंग्रजी अक्षरमाला हा जो घटक आहे, या इंग्रजी अक्षरमालेवर कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. आणि पहा अक्षरमाला पाहता ABCD EFG पहा झेड पर्यंत, ए पासून झेड पर्यंत आपले प्रत्येक अक्षराचा जो नंबर आहे आपला पाठ पाहिजे पहा. त्यासाठी एक लक्षात ठेवा. आता आपण याला ए चा नंबर 1, बी चा नंबर 2, सी चा नंबर 3, डी चा 4, ई चा 5, एफ चा 6, जी चा 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, क्यू म्हणजे 17, आर म्हणजे 18, एस म्हणजे 19, नंतर 20, टी म्हणजे 20, यू म्हणजे 21, व्ही म्हणजे 22, डब्ल्यू म्हणजे 23, नंतर एक्स 24 आणि वाय 25 आणि झेड हा 26. अशा प्रकारे प्रथमतः आपले जर नंबर, प्रत्येक अक्षराचे नंबर जर पाठ नसतील तर प्रथमतः आपण काय करायचं, आपल्याला जर वेळ असेल त्यावेळेस आपण ती एबीसीडी लिहून घ्यायची आणि नंबर त्या ठिकाणी नंबर देऊन घ्यायचे पहा, किंवा उलटे नंबर देऊन घ्यायचे पहा. झेडला 1 नंबर देऊन घ्यायचा, नंतर वायला 2 नंबर द्यायचा, 3,
4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 अशा प्रकारे ए पासून झेड पर्यंत ते 1 पासून 26 नंबर द्यायचे. पुन्हा झेड पासून ए पर्यंत 26 नंबर द्यायचे पहा. आता यावर आधारित कसे प्रश्न परीक्षेला विचारले जातात पहा. आता आपण घेऊया पहा. एक संख्या मला घेऊ पहा अक्षरांची. पहिलं पहा डी एच एल पी टी. तर पुढचं अक्षर कोणतं असेल पहा. तर अशा प्रकारे जर अक्षरमाला आपल्याला दिली तर पहिलं काम काय करायचं, या अक्षराच्या खाली याचे नंबर लिहून घ्यायचे. आपल्याला उत्तर मिळतं पहा. काय करायचं आपण, डी चा नंबर किती पहा 4. डी चा नंबर 4 आहे. एच चा नंबर किती पहा 8 नंबर आहे पहा. एल चा नंबर किती आहे 12. पी चा नंबर आहे 16. टी चा नंबर आहे 20 पहा. आणि संख्या मला तुम्ही तयार झाली पहा. आपण जो पूर्वी घटक पाहिला आता संख्यामाला, त्या संख्यामालावर जो संख्यांचा आपण क्रम पाहिला त्यावरच पुढचा हा अक्षरमालेचा अवलंबून आहे पहा. मग 4 1 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4चा पाढा आहे पहा. मग पुढे संख्या काय असणार आहे पहा 4 6 24. म्हणजे 24 नंबरचा अक्षर कोणता आहे मग, तर एक्स. म्हणून या ठिकाणी उत्तर काय असणार आपलं एक्स पहा. एक्स काय हेच उत्तर आहे. आता आपण अजून पाहूया. आता या ठिकाणी पुढचं आपण उदाहरण घेऊया. आता या ठिकाणी पहा, आता आपण आणखी उदाहरण घेऊया. ए पहा ए सी ई जी के एम पहा. या ठिकाणी ही अक्षरमाला आहे. कोणतीही अक्षरमाला असेल, कोणतीही अक्षरमाला असेल तर पहिलं काम काय करायचं आपण, की त्या अक्षराच्या खाली क्रमांक लिहून घ्यायचा. काय करायचं आहे पहा, त्या अक्षराच्या खाली क्रमांक लिहायचा पहा. मग एचा नंबर किती पहा, एचा नंबर 1 नंबर आहे पहा 1 नंबर. सी चा नंबर 3 नंबर आहे पहा. ई चा नंबर किती पहा 5 नंबर आहे पहा. जी चा नंबर किती पहा 7 नंबर आहे पहा. के चा नंबर किती आहे 11 नंबर आहे पहा. एम चा नंबर किती पहा, एम चा नंबर किती आहे पहा 13 नंबर आहे पहा. पहा आता त्या ठिकाणी काय झालं पहा, 1 पहा 1 3 5 7 11. या ठिकाणी पहा काय विचारलं पहा, इथं एक राहिलं पाहिजे अक्षर राहिलं 9 नंबर राहिली आय असणार हा 9. आता पहा ए सी ई जी आय के एम. आता पहा सर्व काय पहा विषम संख्या आहे पहा. सर्व काय पहा विषम संख्या आहे. विषम संख्या म्हणजे पुढची विषम संख्या असते पहा 15. 15 म्हणजे पहा 15 मध्ये कोणता अक्षर पहा 15 नंबरचा अक्षर पहा. यासाठी काय कर पहा आपण 15 नंबर पहा हे 5 पहा 5 आणि 5 10 5 3 15 पहा. म्हणजे 15 कोणता अक्षर पहा ओ. ओ हे अक्षर पहा या ठिकाणी 15 नंबरचं अक्षर आहे. यासाठी पहा DHL PTX DHL PTX हे लक्षात ठेवा पहा. डी म्हणजे काय 4चा पाढा पहा 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16 4 5 20 4 6 24 हा. हे जर आपले डी चा नंबर पाठ असला, एच चा नंबर पाठ असला, एल चा नंबर जर पाठ असला पहा 20 नंबर, एल चा नंबर 12, पी चा नंबर 16, टी चा नंबर 20, एक्स चा नंबर 24 पहा. म्हणजे आपल्याला यामध्ये जरी आपण वरती नंबर नाही दिले तरी आपल्याला या ठिकाणी आपण उत्तर सांगू शकतो पहा. आपण पुढचं पाहू उदाहरण पाहूया का. आणखी उदाहरण पाहूया. झेड पहा झेड व्ही आर
आणि यन. तर पुढचं अक्षर काय असेल पहा. तर पहा पाठीमागून सुरू झाली पहा. झेड, झेड, व्ही, नंतर आर, नंतर पहा यन. तर पुढचं काय असेल पहा. या ठिकाणी पहा जर तुम्ही ह्या अक्षरमाला जर अशा प्रकारे जर खून केली तर तुमचं उत्तर निघू शकतो पहा. पहा झेड आणि व्हीच्या मध्ये 3 अक्षर आहे पहा. व्ही आणि आर च्या मध्ये 3 अक्षर आहेत. आर आणि एन च्या मध्ये 3 अक्षर आहे पहा. मध्ये या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही म्हणजे उत्तर पुढचं असतं पहा जे, म्हणजे या ठिकाणी 3 अक्षर आहे. किंवा तुम्ही जर नंबर दिले आपण पहा नंबर काय दिले आपण 26, नंतर 22, नंतर 18, त्यानंतर 14 पहा. झेडचा नंबर 26, व्हीचा नंबर 22, आरचा नंबर 18, एनचा नंबर 14. तर पुढची संख्या पुढचं अक्षर काय असेल पहा. म्हणजे पहा 26 मधून पहा या ठिकाणी 4चा फरक आहे पहा. 26 वजा 4चा फरक आहे पहा. 22 मधून 4 वजा केले 18 उरतात पहा. 18 मधून 4 वजा केले 14 उरतात पहा. मग 14तून 4 वजा केले तर 10 उरतात. आणि 10 नंबरचा अक्षर कोणता आहे तर जे अक्षर ते 10 नंबरचं अक्षर आहे. आता यावर आधारित आणखी प्रश्न कसा विचारला असतो पहा. या अक्षरमालेवर पहा असा प्रश्न विचारतोय पहा की एई, एफ जे, नंतर के ओ, पीटी. तर पुढचं पद कोणतं असेल पहा. तुम्ही जर या वरील अक्षर मालिकेत जर निरीक्षण केलं चांगल्या प्रकारे तर पहा एई पहा पहिलं पद झालं पहा. एफ जे हे दुसरं पद झालं पहा. के ओ हे तिसरं पद झालं पहा. पीटी हे चौथं पद झालं. मग पुढचं काय असेल पहा यू आणि झेड. यू आणि झेड हे पुढचं पद आहे पहा. म्हणजे या ठिकाणी उत्तर पहा पुढचं काय आलं यू झेड. अशा प्रकारे अक्षरमाला हा जो घटक आहे यावर अशा प्रकारे तुम्ही प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. म्हणजे तुमचं काम काय पहा की अक्षरमालेतील सर्व अक्षरांना क्रमांक देऊन घ्यायचे. क्रमांक दिल्यानंतर उत्तर लवकर निघतं. आता आपण पहा यावर आता पुढचा जो घटक आहे पहा आकृत्या. आकृत्या हा जो घटक आहे पहा या आकृत्यावर आधारित प्रश्न असतो पहा. क्रमावर आकृत्या असतात पहा. क्रमवार आकृत्या असतात. या ठिकाणी क्रमवार आकृत्या असतात पहा. तर पहा आता ही जी आकृती पहा कशी कशी बदलत गेली पहा. तर पुढची आकृती काय असेल पहा. पहा आता पहिला जो पर्याय पहा. पहिला जो पर्याय आहे इथं पहा या ठिकाणी गोल झालं पहा. आता आपण जो पाहता या ठिकाणी इथं रंगवले पहा. नंतर हा जो भाग आहे हे एक घर पुढे गेला पहा. इथं आलाय पहा. नंतर पहा हाच भाग काय झाला पहा आणखी एक घर पुढे गेलाय पहा. नंतर पुढे काय झालं पहा हे जे रंगवलेलं आहे हे आणखी एक पुढे गेलंय पहा. म्हणजे आता पुढच्या पर्यायात काय असणार आहे हे आणखी एक पुढे जाणार पहा. म्हणजे आणखी एक पुढे म्हणजे कुठं असणार पहा एक तर इथं असेल पहा किंवा या 3 मध्ये पहा 1 2 आणि 3 पहा. एक तर इथं असेल पहिल्या पर्यायात असेल तर दुसरा पर्याय किंवा चौथा पर्याय. आता आपला पर्याय नंबर 3 तर नाहीच. आता पुढचा पाहूया. हा हे जे वर्तुळ आहे हे वर्तुळ जे आहे हे वर्तुळ आता पहा माग सरत आहे पहा. या ठिकाणी इथं वर्तुळ आहे पहा. हे पुढच्या आकृतीत काय झालं पहा एक घर हे वर्तुळ पाठीमाग गेले पहा. त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये हेच वर्तुळ आणखी एक घर माग गेले पहा.
या ठिकाणी पहा, इथं आले पहा, आणि पुढच्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी इथं यायला पाहिजे. या ठिकाणी पर्याय नंबर 2 हे जे आहे पहा, ते 45 अंश फिरतंय पहा, 45 अंश फिरतंय पहा. या ठिकाणी 45 अंशामध्ये ते फिरतंय पहा. या ठिकाणी पर्याय नंबर 2 उत्तरे पहा. पुढचं पाहू आपण. या ठिकाणी पहा, आता हे पहा, या ठिकाणी जी चिन्हांची मालिका आहे, चिन्हांची मालिका आहे, तर पहा आता चिन्हांची मालिका कशी बदलत गेली पहा. आता या ठिकाणी पहा, पहिल्या मध्ये पहा, पहिल्या 1 नंबरच काळ वर्तुळ आहे, दुसऱ्यामध्ये देखील पहा काळ वर्तुळ आहे, तिसऱ्यामध्ये पहा काय काळ, म्हणजे जो पहिलं जे वर्तुळ आहे पूर्ण भरलेलं, म्हणजे या ठिकाणी ह्या जो चौथा पर्याय आहे त्यामध्ये देखील काय असणार पहा, पहिलं वर्तुळ भरलं असणार. म्हणजे पर्याय नंबर 3 किंवा पर्याय नंबर 4 या 2 पैकी उत्तर असणार पहा. आता दुसरा पर्याय काय पहा, आता इथे एक वर्तुळ आहे, पहिल्या पर्यायामध्ये पहा इथं वर्तुळ आहे पहा, इथं पण वर्तुळ आहे पहा, इथं पण वर्तुळ आहे पहा. मग पुढचा जो आकृती पहा त्या ठिकाणी सुद्धा काय असणार पहा, अशा प्रकारे हे वर्तुळ आहे. म्हणजे इथं उत्तर आपलं निघलंय पहा. या ठिकाणी पर्याय नंबर 3 हे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे आकृत्यावर आधारित अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी तुमची जी निरीक्षण क्षमता कशा प्रकारे आहे यावरून ह्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सोडायचं आहे. आता पहा, आपण एक उदाहरण घेऊया की सांकेतिक भाषा आहे पहा. मागच्या 2024 ला प्रश्न विचारले पहा. या ठिकाणी पाहता, खालील चौकटीत एका सांकेतिक भाषेतील अंकासाठी चिन्हे वापरली आहेत. अंक आणि सांकेतिक चिन्ह. तर या ठिकाणी पाहता, अंक काय पहा, 0 हा 2024 ला प्रश्न विचारला पहा. 0 1 2 3 4 5 6 7 8 9 पहा. 0 साठी कोणतं चिन्ह आहे, 1 साठी वर्तुळ आहे पहा, 2 साठी उलटा त्रिकोण आहे पहा, 3 साठी कोणते पहा. आता या ठिकाणी पदावली दिली पहा. आता आपण ही पदावली आपण सोडू पाहता. आता वर्तुळ म्हणजे काय, 9. आता आपण अंक लिहून घेऊया. वर्तुळ म्हणजे 9 पहा. इथं भरलेला त्रिकोण म्हणजे 8, म्हणजे अधिक 8. त्यानंतर चांदणी म्हणजे किती, 7 वजा 7. त्यानंतर पाहता, हा जो त्रिकोण आहे उलटा म्हणजे हा तिचा वर्ग पहा. इथं या ठिकाणी लिहू खाली आपण ते पहा, 9 अधिक 8 वजा 7 आणि वर्ग भागिले भागिले पहा. आता या ठिकाणी काय पहा, त्रिकोण. त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोण म्हणजे 5 5 आणि वरती हा जो उलटा त्रिकोण म्हणजे काय पहा, 2 म्हणजे पहा 5चा वर्ग 5चा वर्ग. पुढे काय दिलं पहा, अधिक. या ठिकाणी चौकोन दिलं पहा. चौकोन म्हणजे काय, 6 6. चौकोन म्हणजे काय, 6 आणि वजा चांदणी. चांदणी म्हणजे किती पहा, 7. अशा प्रकारे हे पाहता की पदावली भेटली आपल्याला. पदावली मध्ये पहा काय कोणती क्रिया असते पहा, पहिल्यांदा कंसातील क्रिया आपण प्रथम करायची पहा. पाहता या ठिकाणी पाहता 8तून 1 गेला, 8तून 7 गेले 1, 9 1 10 म्हणजे या ठिकाणी उत्तर आलं पहा 10. 10चा वर्ग भागिले 5चा वर्ग अधिक 6 वजा 7. या ठिकाणी पाहता 10चा वर्ग 100 भागिले 5चा वर्ग 25 पहा अधिक 6 वजा 7 पहा. 100 ला 25 ने भागलं उत्तर येतं 4. 25 × 100 4 अधिक 6 वजा 7. 4 आणि 6 10. 10तून 7 गेले, बरोबर उत्तर आलं 3 उत्तर आलं पहा.
मग आता 3 उत्तर कुठे आहे पहा, 3 म्हणजे 3 हे उत्तर पहा. 3 म्हणजे काय, अशा प्रकारचं चिन्ह आहे पहा. म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर आहे. आता आपण पुढचं घेऊ पहा. आता या ठिकाणी पाहता, एका सांकेतिक भाषेत कलम हा शब्द 432 लिहिला, लकब हा शब्द 321 आणि कसब हा शब्द 152 असा लिहितात. येथे अक्षरांचा व अंकांचा क्रम समान असेलच असे नाही. यावरून सरबक हा शब्द कसा लिहाल. तर पाहता, आता पहा या ठिकाणी काय दिलं पहा. मग असा जो प्रश्न आला, आपण काय करायचं पहा, ते लिहून घ्यायचं. कलम, 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 कलम बरोबर काय पहा, 432. नंतर लकब, लकब, लकब म्हणजे काय, 321. आणि कसब, कसब म्हणजे काय, कसब म्हणजे पहा 152. आता कोणत्या अक्षराला कोणता अंक वापरला हे आपल्याला माहिती नाही. मग आता आपण काय करायचं, आपण या ठिकाणी आपल्याला काय पाहता, या ठिकाणी आपण काय करायचं पाहता. आता पहा, तिन्हीकडे कोणतं अक्षर समान आलं ते पाहायचं पहा. कलम, लकब, कसब पहा, तिन्हीकडे क, क हे समान आलं पहा. क, इथं पण क आहे, इथं पण क आहे. मग आता मग या तिन्ही संख्यामध्ये कोणता अंक समान आहे दिसतो पहा तुम्हाला. पहा इथं पहा 2 आहे, इथं पण दुसऱ्यामध्ये 2 पहा आणि तिसऱ्यामध्ये 2 पहा. म्हणजे हा 2 अंक म्हणजे काय असणार आहे, क. म्हणजे आपलं पहा क चं उत्तर आपल्याला भेटलं पहा. आता आपल्याला क चं उत्तर भेटलं. क चं उत्तर काय आलं, आता आपल्याला 2 उत्तर आले पहा. क या क साठी कोणतं उत्तर आले पहा, 2. आता पुढचं आपण पाहूया. आता पहिल्यामध्ये पाहता कलम, आता कलम मध्ये क गेलं पहा. आता ल म आणि ल ब पहा, मग या दोन्ही मध्ये कोणतं अक्षर समान आहे पहा, दोन्ही मध्ये पहा. इथं ल, इथं ल आहे पहा, ल ल पहा, इथं 3 समान आहे पहा, 3 म्हणजे ल म्हणजे काय असेल पहा, ल म्हणजे ल, ल बरोबर 3. आता हे झालं पहा, ल म्हणजे 3 भेटलं पहा. म्हणजे म काय असते, म काय असणार आहे पहा, म 4 असेल पहा. आता इथं ब, ब काय असेल मग 1, ब बरोबर 1. आता पहा ब बरोबर 1, ब बरोबर 1. आता इथं उरलं काय फक्त पहा. आता स, स म्हणजे काय असेल मग आता 5, 5. आता पहा आपण, आपलं काय विचारलंय, सरबक हा शब्द आपल्याला पाहायचा. सरबक, सरबक पहा. आता सरबक, तर स म्हणजे काय, 5, स म्हणजे 5. तर र आपल्याला र दिलेला नाही का, र आपल्याला दिलेला नाही. आता आपण पुढचं पाहूया. आता ब च पाहू, ब च, ब म्हणजे काय 1 आणि क म्हणजे काय 2, 2. मग आता पहा या ठिकाणी इथं पहा, इथं 12 आहे पहा, शेवटी पहा इथं पण 12 आहे पहा, इथं 5 म्हणजे हा पर्याय नंबर 3. म्हणजे इथं 58 म्हणजे 5812 हेच उत्तर असेल पहा, 5812. आता पुढचं पाहू आपण. पुढील कोणत्या सांकेतिक अंकापासून अर्थपूर्ण शब्द तयार होतो, 2 अचूक पर्याय निवडा. पाहता 434 पाहता, 511 आणि 242 आणि 131, 131. तर पहा, आता 4 म्हणजे काय, 4 म्हणजे म पहा, म आणि 3 म्हणजे काय पहा, 3 म्हणजे ल, म्हणजे काय झालं पहा मलम. पहिलं काय आलं, मलम, म्हणजे हा शब्द तयार होतो पहा. म्हणजे पर्याय पहिला बरोबर आहे पहा. आता 511, 5 म्हणजे किती पहा, स आणि ब म्हणजे 1 म्हणजे सबब, हा पण बरोबर आहे पहा. सबब, सबब हा पण शब्द आहे पहा. 242, 2 म्हणजे किती पहा, क आणि 4 म्हणजे म, क म,
कमक हा शब्द नाही पहा, कमक शब्द नाही. 131 पहा आता. 1 म्हणजे किती ब आणि 3 म्हणजे किती पहा ल. नंतर 1 म्हणजे बल. हा शब्द पण नाही. म्हणजे पहा या ठिकाणी पर्याय नंबर 1 आणि 2 हेच उत्तर आहे पहा. पर्याय नंबर 1 आणि 2 हे उत्तर आहे. पुढचं पहा, अजून एक उदाहरण घेऊ आपण. जॉन एका मैदानावर दक्षिण दिशेला सरळ 29 मीटर चालत गेला. आता यासाठी आपल्या दिशा पाठ पाहिजे पहा. दिशा हा जो घटक आहे हा घटक अतिशय महत्वाचा आहे. पहा आता, जॉन एका मैदानावर दक्षिण दिशेला सरळ 29 मीटर चालत गेला. पहा मग काय करत पहा, अशा प्रकारे जर दिशेचा प्रश्न आला पहा, वर दिशा असते पहा, वरची दिशा असते पहा, ती दिशा उत्तर दिशा असते पहा, वरची दिशा असते उत्तर. पहा वर जी दिशा असते ती असते उत्तर. पहा आता काय करायचं मग आपण, जॉन एका मैदानावर दक्षिण दिशेला सरळ चालत गेला. दक्षिण पहा या ठिकाणी दक्षिणेला तो चालत गेला पहा. म्हणजे कसं खाली आपण एक रेस मारायची पहा. इथे लिहायचं 29 मीटर. त्यात तो उजवीकडे काटकून वळला पहा, उजवीकडे वळला पहा. तो असं खाली खाली म्हणजे तो काटकून वळला, कुठं गेला तो, अशा प्रकारे 17 मीटर तो काटकून वळला. पुन्हा तो उजवीकडे पहा, किती वळला पहा तो 8. पुन्हा तो उजवीकडे 8 चालत गेला. शेवटी डावीकडे काटकोनात वळून 11 मीटर चालला. म्हणजे तो काय केलं, परत गेलं डावीकडे, तो असा चालत गेला असा इकडं डावीकडे. किती चालला तो 11 मीटर. तर तो मूळ ठिकाणापासून कमीत कमी किती अंतरावर असेल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्ही जर उत्तर काढलं पाहता, या ठिकाणी हा जो प्रश्न आहे पाहता पहा, या ठिकाणी तो खाली चालत गेला, 29 मीटर चालत गेला. नंतर तो उजवीकडे काटकोनात वळून 17 मीटर तो चाललाय पहा. नंतर पुन्हा तो आपल्या उजवीकडे काटकोनात 8 मीटर चालला तो, आणि शेवटी डावीकडे वळाला तो 11 मीटर चालला. तर तो मूळ ठिकाणापासून तो कमीत कमी किती मीटर चालला असेल, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे पहा. आता हे जे अंतर आहे 29 आहे पहा. आता या ठिकाणी पहा, आता 29 मधून पहा 8 गेले, किती उरले पहा, 29 मधून हे जे 8 कमी झाली इथले पहा, वजा 8 किती उरले पहा 21. म्हणजे हे जे अंतर आलंय हे आलंय 21. हे अंतर आलंय 21. आता या ठिकाणी पहा हे 17 किती आहे पहा 17 आणि 11 अधिक 17 करायचं, किती आलं पहा या ठिकाणी 8 28. म्हणजे आता हे तुमचं म्हणजे या ठिकाणी हा जो पाया भेटला पहा 28 पहा. पायथागोरसचा जो सिद्धांत आहे काय सांगतो पहा, आपला हा जो कर्ण काढायचा पहा. आता मग काय करायचं पहा, तुम्हाला पाया मिळालाय पहा 28, नंतर उंची मिळाली 21 मिळाली पहा. मग पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग. बरोबर कर्ण वर्ग. या ठिकाणी याचं उत्तर तुम्ही काढा. असं याचं या ठिकाणी पायाची किंमत टाका 28, नंतर उंचीची टाका 21चा वर्ग, आणि हे जर तुम्ही उत्तर सोडलं, तुम्ही हे उत्तर सोडून पहा. आपण सोडून पाहतो लगेच. बरोबर पाहता 28चा वर्ग, तो 28चा वर्ग 8 64, नंतर 8 2 16, 32 32 आणि 6 32 आणि 6 8 2 16. या ठिकाणी पहा 8 2 16 16 2 32 32 आणि 6
38 38 आणि आचार्य 3 त्या ठिकाणी 2 2 4 4 आणि 2 2 4 7 784 अधिक 441. हे जर तुम्ही उत्तर काढलं तुमच्या या ठिकाणी उत्तर निघेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी अशा प्रकारे आता वेळ झालेला आहे म्हणून आपण या ठिकाणी आजचा जो घटक आहे या ठिकाणी थांबूया. तर आज थांबू आपण इथं. पंडित सर. ओके सर. थोडस आपल्याला सुरुवात जरी उशीर झाली असली तरी अतिशय छान पद्धतीने सर आपण घेतलंय. उद्या वेळेवर जॉईन होऊया आणि मुलांनी वेळेवर उद्या जॉईन व्हा. सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मुलांना समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग अहिल्यानगर यांच्या वतीनं सरांचे मनापासून आभार. थँक्यू.